आज ना आईचा चौथा महिना होता. महिन्यानिमित्त आम्ही आधीच एक दिवस आधीच महिन्याच्या आदल्या दिवशीच एक दिवस तिघी बहिणी मुक्कामी येतो आणि आता महिन्याचं जेवण बिवण झालं. मग आम्ही चाललोय आता भाजीपाला आणायला आणि सगळा भाजीपाला लागता आपण आणू. आता ही भाजी खुडायची आहे. आता खुडून घेतल्याचा एक फायदा असतो की ती निवडावं लागत नाही. आता आम्ही तिघी बहिणी आता ही भाजी अशी फक्त शेंडा खुडायचा. असं शेंडा खुडला आणि फुलं आलेले अशी फुलं आले त्या भाजीला आंबी येते आणि शेंडा भाजी आता पुढं पाहू आपण. इकडे या ना. इकडे आम्ही एवढ्या जणी भाजी खुडायला आलेले आहे. त्याच्यातल्या दोघी जणी मोबाईल पाहते. मोबाईल पाहायला आलेले आम्ही भाजी खुडतो. मोकळ्या वातावरणात भाजी खुडताना लगेचच आईची आठवण आली. आमची आई होती तर आम्हाला भाजी खुडायची वेळच नाही आली. आईच भाजी खुडून द्यायची. आई एक बाई लावायची, पैसे द्यायची तिला आणि मग आम्हाला भाजी खुडून द्यायची. वाळवायची पण आता आईच नाही. मग आईच्या कामही आम्हाला आलेले आता. हो नको बस तू बस काय तुम्हाला खुडायची का आहे ना तिकडे खुडू. हे हरभरा फुलं येले हे फुलं ठोंबे कुठं मुडं ते पण घेते. एवढी भाजी खुडून झाली आहे. भाजी एवढी खुडली आता शेपूची भाजी. ही शेपूची भाजी आहे. बोला आता एक जोडी शेपूची काढते. अशी पुढं मुडं ठोंब येते शेपू काढते. असे मळ्यातला मस्त ताजा भाजीपाला. कोथिंबीर बाबला अजून कुठं आहे कोथिंबीर? हे इकडं आहे. या बाई शेपूचं बघ. घाटे आले हरभऱ्याला. सगळेजण मला भिवून शेपूची भाजी उपटून देत आहे. आता ही शेपूची भाजी एक जुडी झालेली आहे. आता शेपू झाली काढून बस झालं दाबलं ना. आता शेपू काढली. आता ही कवड्याची भाजी काढू. ती खुडली असा शेंडा कवळे काही मोठे झाले इकडे मुरीची बी काढायची का? आता याला काटे आलेले या झाडाला ते काढायची. काही ठिकाणी चिखल आहे. मग चिखलातून मग काही ठिकाणी पाणी नाही गेलेलं, पाटाचं पाणी आलं होतं म्हणून काही ठिकाणी वल्लं आहे. एक चप्पल पण तुटली चिखलामध्ये गेल्यामुळं. आणि आता ही आपाप आलेल्या भाज्या आहे या सगळ्या. जी कवडाई आहे, पालक आहे, ती सगळ्या आपाप म्हणजे मागचं बी पडलेलं असेल त्याच्या. आणि या भाज्या थंडीच्या दिवसातच सगळ्या पालेभाज्या खायला चांगल्या लागत्या आणि पचायला पण हलक्या असत्या म्हणून थंडीत जास्त भाजीपाला येतो. तुरीची भाजी काढतोय. ही मस्त लागते खायला. ती भाजी काढतोय इकडे हे मोडीचा. आता हा जो मोठा ठोंब आहे त्याचे फक्त पानं काढते आणि हे जे देठ दिसत आहे काड्या त्याचं लोणचं बनवते. आता ही भाजीचे पानं घेतले. आता पहिलं जेव्हा म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी आईला अशी भाजी उपटून दिली की आई विकायला न्यायची आणि ही म्हणजे काही भागामध्ये या भाजीचे देठ जे आहे ना त्याचं लोणचं बनवत्या आणि त्या भाज्या जास्त ती भाजी म्हणजे पानांपेक्षा काड्या जास्त आवडीने खाल्ल्या जायच्या. आता भाजी काढून झाल्या. मावशी तू चप्पल धर बाई. मावशी चप्पल पिन इतकं पात्र होता का नाही ना पिन पात्र तिकडं.
आमची चकुलीलाच आवडते मोहरीची भाजी चकुली नाही. ही करडईची भाजी आहे. गरम लागलं का आता? मला आवडत नाही पण चोकल तिथे म्हणे मस्त लागते म्हणून म्हणलं की. वातावरण नाही खरंच छान लागते. आणि ते लय अंधार येतोय. चला बस आता बाबा. आता चक्कू काढते. आधी हे थोडेसे लाल असले तेव्हा इतके चक्कू आलेले पण ते अजून छोटे छोटे थोडेसे लाल झाले का ते पिकत्या. मी एकदम थोडे थोडे घेते. चिकू खूप लागलेले आहे झाडाला. भारी. आता ही मेथीची भाजी हवा एका मेथीच्या भाजीने किती असे हे केलेले आहे कांद्या. आता ही उपटू आणि अशी भाजी थोडीशी फुलं आलेली भाजी सुकी भाजी बनवली की ती चवीला एकदम मस्त लागते. एवढी आता एवढी अशी मेथी लावलेली आहे पण ती उपटून आणि विकायला न्यायला वेळ नाही आहे आणि तिला फुलं आलेले आहे. आणि आता ही आई असती तर आई विकायला न्यायची. आता ही भाजीला तशीच फुलं आलेले आहे. आता याच्यातली मला जेवढी लागेल 1 ते 2 जुडी तेवढीच मी आता याच्यातली घेते आहे. आता भाजी मेथीची भाजी उपटून झालेली आहे. काढतो ना. ए डोकं साईडला घ्यायचं. साईडला साईडला ना. अशी फुलाची भाजी काढली. ताई अत्यंत येतील का घ्यायला? येईन ना. ताई आत्याची न्यायची की बाबल्या ही फुलांची भाजी आहे. मावा बिवा काहीच नाही भाजी. मावा नाही ना बाबल्या. नाही ना. हे पा मावा मावा बिवा काहीच नाही. इकडे तू भाजी नको. मावा सुद्धा नाही भाजीला. एकदम मस्त भाजी आहे. अशी एवढी भाजी काढलेली आहे. तिकडे तू त्यांना घे ना ताई आत्याला त्या ताई मावशीला द्या. आता एवढी अशी भाजी काढलेली मी. हां बस झाली. हां चल चल बाबा. आता वालाच्या शेंगा या रोजची बस वालाच्या शेंगा आहे त्या आपण काढू काही. वालाच्या शेंगा घेतल्या आता. चल बंद. आता पपईच्या झाडाला पण पपई होत्या 2-3 पण खूप उंच झाड गेलं त्याच्यामुळे एकच पपई निघाली आणि मग पडायची भीती वाटत होती. मग एकच पपई काढलेली झाडाची. जास्त पपई काढायच्या भानगडीत पडले नाही. बाळापुऱ्याला पण आल्या वाटतं. आता सगळा भाजीपाला पिशवी साईडला घे. इकडं चक्कू आणि पपई पण घेतलेली आहे. आता निघायचं. आता ठीक आहे तू म्हणली नाही सकाळी नाही ना आता इथलं कसं काय आपल्या